परीक्षा म्हटलं की आपण प्रत्येक जण जरा गोंधळूनच जातो, पण कोल्हापूर मधल्या एका कन्येनं एक परीक्षा दिली आणि ती देश पातळीवर झळकली आहे। सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुद्धा सुरू आहे। कोण आहे ही कन्या आणि तिने कुठली परीक्षा दिली आहे त्याबद्दलचा पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातलं हे चरण नावाचं गाव। गावाची लोकसंख्या अंदाजे 3000। कोल्हापूर पासून 50 किलोमीटर अंतरावरचं हे गाव खरं तर आजवर कोणाला फारसं ठाऊकही नव्हतं, पण काजोलच्या वन परीक्षेतील घवघवीत यशामुळे हेच गाव आता सर्वांच्या परिचयाचं झालंय। गावातला प्रत्येक जण काजोलचं तोंड भरून कौतुक करतोय, तिला पेढे भरवतोय। काजोलनं भारतीय वनसेवा परीक्षेत देशात मुलींमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान पटकावलाय, त्यामुळे शाहूवाडीची ही कन्या जगात भारी ठरली आहे। घरचे तर खूप खुश होते, स्पेशली आई वडील असतील, मामा असतील, आत्या असतील, ते खूप खुश होते आणि म्हणजे त्यांना इतक्या वर्षाचं त्यांच्या कष्टाचं चीज झालेलं बघायला मिळत होतं। आणि जे म्हणजे मित्रमैत्रिणी होते त्यांना सुद्धा खूप आनंद झाला की पहिल्या प्रयत्नात म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी मी हे यश मिळवू शकले, त्यामुळे ते सुद्धा खूप खुश होते। आणि मेन म्हणजे की आज उणीव जाणवते की माझी आजी असायला पाहिजे होती, की म्हणजे तिच्यामुळे मी आज तुमच्यासमोर 2 शब्द काहीतरी बोलू शकते, की तिची खूप प्रेरणा होती की म्हणजे ती स्वतः इतकी कमी शिकलेली होती पण तरी सुद्धा म्हणजे मला तिने खूप प्रेरणा दिली। लहानपणापासून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द काजोलमध्ये होती असं तिची आई सांगते। विशेष म्हणजे वनसेवा परीक्षेत पास झाल्यावर आता ती देशात कुठेही जिल्हा स्तरावर वन विभागात काम करणार आहे। हे काम जरी अवघड असलं तरी ती आपली जबाबदारी निश्चित पेलवेल असं तिच्या आईला वाटतंय। तिला म्हणजे फार अभ्यासाची आवड, म्हणजे तिचं दुसरं कशात लक्ष नाही, फक्त पुस्तक आणि ती हे असायचं आणि तिच्या मनात जे येतंय ती करतच होती। आणि पहिल्यापासून म्हणजे 4थीला असल्यापासून हुशार, परत 9वीला गेल्यापासून तिथं पण नंबर मध्ये असं ती म्हणजे जास्तीत जास्त तिला अभ्यासाची आवड होती। मुलग्यापेक्षा पण तिने चांगलं करून दाखवले पहिल्या प्रयत्नात, अगदी वयाच्या 23व्या वर्षी चांगलंच दाखवले। काजोलच्या बहिणीला तिच्यासारखंच वेगळ्या क्षेत्रात नाव कमावण्याची जिद्द आहे। बहिणीची प्रेरणा घेऊन भूगोल विषयात तिला उंची गाठायची आहे, तर काजोलचे वडील अजित पाटील यांनाही लेकीच्या यशामुळे अभिमान वाटतोय। आता लवकरच काजोल ही पुढच्या ट्रेनिंगसाठी मसुरीला जाणार आहे। मी पुढे जिओग्राफी मध्ये करिअर करणार आहे आणि तिने मला त्यासाठी सपोर्ट केलेला आहे। माझ्या ऍडमिशनला म्हणजे ती बाहेर होती, परंतु माझ्या ऍडमिशनसाठी तो 2 दिवस सुट्टी काढून आली, मला ऍडमिशन करून दिलं। पुढे काय काय त्याच्या सरांची जी ओळख आहे त्या सरांना मला भेट घालून दिली आणि मला करायचं आहे त्यात ती मदत करते मला। पैसेच होतं, तिच्यावर विश्वास पूर्ण होता माझा लहानपणापासून। ती लहानपणापासून मला 5वी नवोदय निवड झाल्यापासून मला म्हणत होती मला इतरांपेक्षा वेगळे करून दाखवायचं, स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून दाखवायचं। तिच्या कर्तृत्वावर आणि तिच्या अभ्यासावर माझा पूर्णपणे विश्वास होता आणि त्यामुळे ते यश मिळवले ही मला 100% खात्री होती। वनसेवा परीक्षा म्हणजे IAS किंवा IPSच्या परीक्षेप्रमाणेच घेतली जाते। शाहूवाडी तालुक्यात अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय, पण वनसेवा परीक्षेत हे पहिलंच यश असल्याचा दावा काजोलच्या मामांनी केलाय। उच्च पदाचं शिक्षण कुणी घेतलेलं नाही आहे, खाली म्हणजे शिक्षक म्हणा, ऑडिटर म्हणा, इतर गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, पण एवढ्या उच्च पदावरलं शिक्षण घेतलेल्या एकच मुलगी, त्यामुळे फार आनंद झालेला आहे। सध्या सगळ्या क्षेत्रात महिला हिरिरीनं सहभाग घेऊन पुरुषांची मक्तेदारी मोडून काढतायत, तर काजोलनेही आता वनसेवा परीक्षा पास होऊन हे नवीन आव्हान स्वीकारलंय हे नक्की। तिच्या पुढच्या वाटचालीस न्यूज 18 लोकमतच्या खूप खूप शुभेच्छा। स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत आजही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कमी लेखलं जातं, पण ग्रामीण भागातल्या चरण गावामध्ये राहूनही काजोल पाटीलनं हे जे यश मिळवलेलं आहे हे यश म्हणजे ग्रामीण भागामध्ये आज ही टॅलेंट आहे असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, चरण, कोल्हापूर।